हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, ही तात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होते अशी परी ती वेळ का खोळी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. खूप वैताग आला रे मला ह्याचा. अशा रोमिओंचा बंदोबस्त करायला वेळ लागणार नाही. म्हणजे एकदा पोलिसात तक्रार केली ना तर 2 दिवसात पोलीस त्या सुरेशला वटणीवर आणतील. आपला शब्द प्रत्येकाने झेलला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. इतरांना तुच्छ मानतात ते. पण मला एक कळत नाहीये की आपल्या घरावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी आनंदची का निवड केली असावी. समजताय ना तुला, पण मग माझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागत नाहीयेस. कम ऑन डॅड, सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेवर व्हाव्या लागतात. घाई उतावीळपणा गेम स्पॉइल करतात. याचा अर्थ लग्न मॅरेज तुला गेम वाटतो? झाली तुझी पुन्हा सुरुवात. थांब तू. मगाशी तू मला म्हणत होतीस ना तू सारखा अग्रेसिव्ह होतो ते याचसाठी. हे हिच्या अशा अप्रोचमुळे मी सारखा बेचैन असतो. अगं माझी झोप उडाली तिच्या अशा वागण्यामुळे. डॅड, तुझे सगळे डायलॉग मला पाठ आहेत. ललना, तू लाईफ गंभीरपणे घेणार नसशील तर मला तरी गंभीरपणे घे. ललना डिअर, लग्न हा पोरखेळ नाही, जीवनातली एक महत्वाची आणि पवित्र घटना आहे. असंच बरंच बरंच काय 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 काय. ललना, एवढं सगळं बोललेलं तुझ्या सगळं लक्षात आहे, मग ते अंमलात का नाही आणत तू? डॅड, तू घाई करतोय असं वाटतंय मला. घाई करावी लागते कारण मुलीचा बाप आहे ना मी. लग्नाच्या बाजारात एखादा चांगला मुलगा आला की मुलीच्या आई वडिलांच्या लगेच त्याच्यावर उड्या पडतात. त्याला जावई करून घेण्यासाठी त्यांच्यात चढावड लागते. मुलींच्या बाबतीत असंच होतं डॅड. हो ना, कोण नाही म्हणतंय. म्हणून तर सरनाईकांनी त्यांच्या मुलासाठी तुझी विचारणा केली, तुला मागणी घातली. पण एक गोष्ट ललना बरी झाली, मला जे सांगायचं होतं ते तुझ्या ध्यानात यायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच मी तुझ्या मॉमला सारखं सांगत होतो की ललनाचं राजशी लग्नाबद्दल काहीतरी बोलणं झालं पाहिजे, काही त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. लाली, देव म्हणतोय ते खरंय. कालच का नाही हा विषय काढलास तू? काढणार होते मॉम, तसं मनाशी ठरवलंही होतं. बट त्या स्टुपिड सुरेश ते फोनवर फोन येत होते. माझा सगळा मूड स्पॉइल झाला. त्यामुळे राजही अपसेट झाला होता. बट डोंट वरी मॉम, राजन माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही. फोन राजनचा फोन आहे. ओ Hello Raj, how are you?
नाना, ओ नाना, वहिनी. संपतराव, तुम्ही तुम्ही कसे आहात नाना? देवाच्या दयेने ठीक आहे. वहिनी, काय चहा वगैरे टाकताय की नाही? पोडगा मेला. तुम्ही सहजच आलात ना? सहज, अगदी सहज. संभाजीराव आमचे बंधू ते गेले ना. गेले? अहो गेले म्हणजे सासूरवाडीला गेलेत. त्यांच्या मेवण्याचं लग्न आहे. अहो ते सांगून गेले तुमची काळजी घ्या. शेवटी आपण शेजारी शेजारी ना. शेजारी कसला, वैरी आहे नुसतं. तुमची विचारपूस करायला आलोय. आम्ही ठीक आहोत संपतराव. तुम्हाला आमची काळजी आहे हे ऐकून बरं वाटतं. काळजी तोच करतो ज्याला काळीज असते. हा तर उलट्या काळजी. काका, तुम्ही कसे आहात? अगं मला काय धाड भरली आहे, एकदम मजेत. आपलं एक तत्व आहे, डोसक्याला जास्ती त्रास करून घ्यायचा नाही. दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास द्यायला आवडतो. पण काका, आनंद कशाला स्वतःला त्रास करत होता? आनंदराव स्वतःला त्रास करून घेतो ते म्हणजे? भर उन्हात उभा होता. अगदी आमच्या घराकडे टक लावून बघत होता. आमच्या राजश्रीला विचारत होता. काय विचारत होता तुला पोरी? कोणी वाडी विकत घेण्यासाठी आलंय का, असं काहीतरी. आता काय म्हणावं आमच्या आनंदरावांना. अहो काहीही उद्योग करत नाही. टवाळक्या, नुसत्या टवाळक्या करत फिरतो. अहो पी पी प्यायची आणि गावच्या अशा उठाठेवी करत बसायची. हो, कधी अक्कल यांना येणार तेव्हाच ठाऊक. तुमच्या आज्ञेबाहेर नाहीत तुमचे आनंदराव. होय होय होय, आमच्या आज्ञेबाहेर अजिबात नाही. मी घरावर पाळत ठेवायला सांगितले असं काहीतरी म्हणत होतो. अगं नशेत काहीतरी बरळला असेल तो. आता विषय निघालाय म्हणून विचारतो, शेतीवाडी विकताय ना तुम्ही? नाही संपतराव, हो विचार बारगळलाय आता. हो पण रद्द झाला नाही. म्हणजे कोणी 2 कोटी रुपये द्यायला तयार असेल तर माझी शेतीवाडी विकायला तयार आहे. 2 कोटी? हो, 2 कोटी. हो नाना, तुमचं डोसकं बिस्कं फिरलं की काय? माझं नाही, पण मला वाटतं तुमचंच डोसकं फिरलेलं दिसत. नाना अहो कमाल आहे तुमची. हे बघा, शेतीवाडी माझी, मग किंमत मीच ठरवणार ना. हं? मला 2 कोटी हवे. अहो गरज आहे माझी तेवढी. म्हणजे जो कोणी मला 2 कोटी देईल शेतीवाडी त्याची होईल. संपतराव, जर तुम्हाला माझी शेतीवाडी हवी असेल 2 कोटी द्या, शेतीवाडी तुमची. आणि मग एक होईल, आमच्या घरावर नजर ठेवण्यासाठी आनंदला तैनात ठेवण्याची तुम्हाला गरजही भासणार नाही. नाना संपतराव, अहो एवढी डोक्यात राग घालून घेण्यासारखं काय झालंय? अहो मी तुमचं काय घोडं मारलंय? नाना,
तुमची जीभ खूप तुरू बोलायला लागली आहे. पत्राव, जिभेचा वापर संयमाने करावा अशी शिकवण मिळाली आहे मला. समोरची व्यक्ती सभ्यतेच्या किती मर्यादा पाळते त्यावरच जिभेचा वापर करतो. माझा अपमान करताय. यापुढे मी तुमचा सन्मान करीन अशी अपेक्षा बाळगू नका. कशाच्या जीवावर गमजा मारताय नाना? चांगुलपणाच्या जोरावर, चारित्र्याच्या जोरावर. आजपर्यंत मी कुणाचंही वाईट केलेलं नाही. त्यामुळे माझंही कुणी वाईट करणार नाही. मला आव्हान देताय? संपतराव, समोर उभा ठाकणाऱ्या शत्रूला आव्हान. जो लपून छपून पाठीमागून वार करतो त्याला काय आव्हान देणार? हे चांगलं होणार नाही नाना. पत्राव, कर्म करावं, फळाची अपेक्षा धरू नये असं साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय. त्याच श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे मी फळाची अपेक्षा न करता कर्म करत नाही. चांगल्या वाईटाच्या अपेक्षेने नाही संपतराव. जे घडेल ते चांगलंच घडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आमचाही विश्वास आहे. संपतराव, शेजारी हा जवळच्या कुठल्याही नातेवाईकांपेक्षाही जवळचा असतो असं तुमचे बंधू संभाजीराव म्हणाले. मग हा जवळचा नातेवाईक असा आमच्यापासून दूर का जातोय? त्याच्या मनाला स्वार्थ का शिवतोय? संभावितपणाचा आव आणू नका नाना. आणि प्रवचनकारासारखं प्रवचनही देऊ नका. अजून गोडी गुलाबीने सांगतो, तुमची शेतीवाडी मला द्या. अजून गोडी गुलाबीने सांगतो, तुमची शेतीवाडी मला द्या. पण मी नकार दिलेला नाही संपतराव. हो ना? मग हा ऍडव्हान्स करा. ₹2,00,000 आहे. म्हणजे मग मी असं समजायचं का संपतराव की वाडीबाबतचा व्यवहार तुम्हाला मंजूर आहे? हे सारं तुम्हाला महागात पडेल नाना. संपतराव, तुम्ही जेवढा वेळ इथे माझ्या घरात थांबाल तेवढाच आपल्या दोघांमधला कडवटपणा वाढत जाईल. तेव्हा तुम्ही इथून निघून जावं हेच उत्तम. पाहून घेईन मी तुम्हाला नाना. हा जो तुम्ही माझा अपमान केलात ना त्याची नुकसान भरपाई केल्याशिवाय हा संपतराव राहणार नाही. अशी परिस्थिती निर्माण करीन की तुम्ही माझ्या पायाशी लोळण घेत याल आणि म्हणाल की माझी वाडी तुम्ही घ्या पण तुमची दुश्मनी नको. लक्षात ठेवा, तुमची वाडी मी तुम्हाला विकून देणार नाही. अरे, पुरीच्या लग्नासाठी वाडी विकायला निघाला होतात ना तुम्ही?
मग वाडी विकायची नाही म्हणता तर पोरीचं लग्न करणार की नाही? आमचं आम्ही पाहून घेऊ संपतराव. आमच्या कौटुंबिक गोष्टीत तुम्ही दखल देऊ नका. असं कसं म्हणताय ना? अहो मी शेजारी आहे तुमचा. हो तुम्हाला नसली तरी राजश्रीच्या लग्नाची काळजी मला आहे. हो तुम्हाला खोटं वाटेल नाना, पण आपल्या गावात राजश्री आणि सीताबद्दल वाईट चर्चा चालू आहे. हो ऐकून कान फाटले म्हणजे वाईट वाटलं मला. संपतराव, तुमच्याबद्दल माझ्या मनात होता नव्हता तेवढा सगळा आदर आता संपलाय. जा जा तुम्ही. तुमच्यासारख्या उलट्या काळजाच्या माणसाने माझ्या मुलीच्या भविष्याची काळजी करू नये. ही काळजी घ्यायला देव आहे. जा. देव, किती घाबरलो मी. अरे कुठल्या विचारात हरवलायस? सुमन, दिवस रात्र मी आता एकाच विचारात असतो. लालीच्या लग्नाच्या ना? सुमन, तुझं कसं माहितीये? तुला सगळं काही माहित असतं, सगळं ओळखत असतेस. फक्त तुला माझ्या मनातली घालमेल लक्षात येत नाही. अरे मग तू कशाला घालमेल होऊ देतोयस? तुझा तुझ्या लाडक्या ललनावर विश्वास नाहीये का? असं नाहीये सुमन. हे बघ, ललनावर विश्वास असल्याने माझा राजनवर विश्वास बसणार आहे का? माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत का मला? अरे ललनाने सांगितलंय ना की राजन सबनीस ललनाशिवाय कुणाशीही लग्न करणार नाहीये. इट्स हर रीडिंग. हे तिचं मत आहे. अरे ती राजनच्या आईला भेटायला जाणार आहे आणि तेही राजनच्या आईने बोलवलंय म्हणून. आणि तिथे गेल्यावर राजनच्या आईने तिला सांगितलं की तू राजनचा नाद सोड. तर तू निगेटिव्ह का बोलतोस? पण आता पॉझिटिव्ह काही घडलंच नाहीये म्हणून. लालन आणि राजन यांच्यात अजून लग्नाची चर्चा सुद्धा झालेली नाहीये सुमन. देर इज नो कमिटमेंट ॲट ऑल. मैत्रीची तर कमिटमेंट आहे ना? लालन आणि राजन यांच्यात अजून लग्नाची चर्चा सुद्धा झालेली नाहीये सुमन. देर इज नो कमिटमेंट ॲट ऑल. मैत्रीची तर कमिटमेंट आहे ना? लालीच्या मते राजन आणि लाली बोथ आर जस्ट फ्रेंड ऍट प्रेझेंट. नो नो सुमन, आय डिसलाइक दिस. आपल्या ललनाने असं वागून कॉम्प्लिकेशन क्रिएट करायला नको होती. ट्राय टू अंडरस्टँड देव. ही फ्रेंडशिप लवकरात लवकर लग्नात बदलेल असा लालीला कॉन्फिडन्स आहे. एक ना एक दिवस राजन स्वतःहून लग्नाबद्दल लालीला विचारेल आणि राजनच्या आईचा लालीला बोलवणं ही त्याचीच तर सुरुवात आहे. लेट्स होप सो. ललना म्हणते तसंच सगळं व्हायला हवं. मॉम, देव, देव, डॅड, ललना, किती सुंदर दिसतेस आज तू. ए सुमन,
माझी ललना इतकी सुंदर दिसते याची आज मला प्रथम जाणीव होते. हसू नको सुमन, तिची दृष्ट काढ. ऑफकोर्स देव. बेटा, सगळी सुख तुझ्या पायाशी लोळून घेऊ हाच माझा आशीर्वाद. थँक्स डॅड. बाय मॉम. बाय डॅड. बाय. बाय बेटा. देव, तुला अजूनही वाटतं की राजनची आई आपल्या लल्लाला नकार देईल म्हणून? नॉट ॲट ऑल. अगं ललनाला बघितल्या बघितल्या राजनची आई लगेच सांगेल, राजन उद्याच्या उद्या तिच्याशी लग्न कर. देअर यू आर. नानांची अवस्था बघतीयस ना. संपतरावांच्या आरेला कारे उत्तर जरूर दिलं त्यांनी, पण आता मात्र त्यांचा धीर खचला. आणि आता त्यांना धीर देण्याचं काम तुलाच करावं लागेल. जा श्री. नाना, 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 तुम्ही असे खाली मान घालून का बसताय? तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. आई. पाहतेस ना कसं वागतायत ते. अगं मगाशी त्या संपतरावांशी तावातावाने बोलत होते आणि आता असं गर्भगळीत झाल्याप्रमाणे का बसून राहायचं? ही तू शांत राहा बघू. ते अशांत असताना मी कशी शांत राहू? आपल्याला ह्यांचाच आधार आहे. आणि ह्यांनी जसे हातपाय गाळले तर आपण कुणाकडे पाहायचं? संपतरावांची खुंची वृत्ती पाहिलीच ना. त्यांना तोंड देण्याकरता यांनी खंबीरपणा ठेवलाच पाहिजे ना. मन अगदी बेचैन झालंय. हलत्या सलत्या विचारांना मनात थारा देऊ नका नाना. विचार असे मनाचा दरवाजा ठोठावून आत येतात कसे? ते सरळ मनाची कवाड बिनदिक्कतपणे उघडून आत घुसतात. नाना, तुम्हीच म्हणता ना की कामात मन गुंतवलं की मनात काही विचार शिरत नाहीत. पण जेव्हा मनच वैरी होतं श्री, तेव्हा विचारांना मुक्त द्वार मिळतं. मग विचार मनात थैमान घालतात. तसे आता संपतरावाचे विचार माझ्या मनात दंगा करतायत.